मित्रांनो आता आपण पोहोचलोय त्या ब्रिजवर. काही शपथ एक नंबर अनुभव आहे. शेवटी आपण त्या ब्रिजवर आलो आहोत. हा तो ब्रिज भारी ओपन होतो आणि मग खालून सगळ्या बोटी पास होतात. सिटी पीटर्सबर्ग. काय सुंदर आहे. एक फोटो तो बनतो यार. फोटो क्लिक करूया आपण. एक नंबर आहे यार. टू गुड. मित्रांनो हा तो ब्रिज जसं लंडनला आहे, लंडन ब्रिज भरपूर कवितांमध्ये आहे, तसंच इकडे पण आहे. त्याला रशियाचा व्हेनिस म्हणतात पीटर्सबर्गला. त्याचं कारण हे आहे कारण पूर्ण व्हेनिसमध्ये ॲक्च्युली तिकडे का बिझनेस चालतो पाण्यातून. बट येस, याला व्हेनिस म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्हाला व्ह्यू देतो बघा. आर्मिटेज पॅलेसला लागूनच आहे. हे बघा बघा हे काय आहे. असं करतं का कोणी? हां, ही नदी आहे. याचं नाव आहे वोदा. वोदा रिव्हर म्हणतात त्याला. आणि इकडे अशा बोटी चालतात. आणि मग हा ब्रिज इकडनं ओपन होतो. दाखवतो तुम्हाला मी. बघण्यासारखं आहे म्हणजे जग बघण्यासारखं आहे. आपण आपल्या शहरातच राहतो, पुढचा विचारच नाही करत. आपल्याला वाटतं ते बेस्ट आहे. बघा ही बोर्ड बघा काय स्पीडने चालली. असं असेल टुरिस्टसाठी असते. हे ओपन होण्याची ठिकाणी तुम्हाला ग्रीन दिसते. ओपन होतं. देवाला माहिती आहे. संध्याकाळी आपण एकदा येऊ, मग तुम्हाला तो पूर्ण एक्सपिरियन्स येईल की कसं आहे ओपन होतं. छान आहे यार. हां हे बघा हे असं काहीसं आहे. होतं आपल्याला. हा ओपन होण्याचा भाग आहे. हा पूर्ण उघडतो आणि इकडनं अशा बोटी पास होतो. सेंट पीटर्सबर्गला आलात तर इकडे व्हिजिट करणं मस्ट आहे. म्हणजे लंडनला ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला रशियामध्ये मिळतील आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये खास करून सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि खाण्याची काय म्हणजे इश्यू नाही वाटत मला. खाणं ओके आहे. आणि तुम्ही जेवढं रशियन रेस्टॉरंट्समध्ये खाल तेवढं स्वस्त पडेल. पण तुम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेला तर तुम्हाला पण महाग पडेल. आणि इथे म्हणतात इंडियन आहे, बट कालचा अनुभव माझा वेगळा होता. गणेशच्या नावाचं एक रेस्टॉरंट आहे जे मला जाणवलं इंडियन नव्हतं तर ते श्रीलंकन होतं. पण असंच चालायचं. इंडियाच्या नावाने पण लोक पैसा कमवतात. इंडियाचं नाव तेवढं भारी आहे यार जगात. असा एक्सपिरियन्स मलेशियाला पण आलेला. एक पाकिस्तानी होता, दिल्ली दरबारच्या नावाने विकतो सगळ्या गोष्टी. आणखी त्याला पाकिस्तानच्या नावाने विकायला गेला तर कोण घेणार नाही. त्याला माहिती आहे इंडियाचं नाव खूप चांगलं आहे जगभरात. त्यामुळे तो दिल्ली दरबार या नावाने सगळ्या गोष्टी विकत होता. रेस्टॉरंट सांगत पण होता की आमचं नाव तेवढं चांगलं नाही आहे जगभरात, त्यामुळे आम्ही पाकिस्तानी म्हणून जर प्रेझेंट केलं तर कदाचित कोणी येणार नाही. तर याबाबत इंडियाला मी मानतो. आता तुम्ही जर पाहाल तर ई विजा ठेवला आहे. ई विजा खरंच म्हणजे रशियासारख्या देशाने त्याला एवढे दुनियाभरचे सँक्शन्स आहेत, एवढं बंधनं लादलेली आहेत अमेरिकेने. हे त्यांना यांच्यावर हे डील करू नका, ते डील करू नका. बट त्यांनी न मानता कोणालाच इंडियाला ई विजा ग्रँट केला आहे सगळ्यांसाठी. ते सुंदर असं देखावा इकडचा. हवा चांगली सुटली आहे, थंडगार.
लोक एन्जॉय करत आहेत. या समर म्हणजे येते 20 ते 25 आणि आपल्याकडे चांगलीच थंडी असते. 20 ते 25 म्हणजे चांगलं प्लेझेंट. AC लावतो ना आपण घरी 20-25 मिनिट ठेवतो, तर ती थंडी इथे असते. ही उदा आर्मिटेज पॅलेसला लागूनच आहे. एक फोटो आपण घेऊ.